न्यूज वसा जनसेवेचा। बुलढाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील महाभ्रष्टाचारी मंडळ अधिकारी विजय दत्तात्रय टेकाळे यांनी गेल्या अनेक वर्षाच्या आपल्या महसूल विभागातील सेवेच्या काळात अत्यंत बेशरमपणे केलेल्या बेबंद भ्रष्टाचारातून प्रचंड अशी अवैध अचल संपत्ती गोळा केली आहे। ही संपत्ती त्यांनी स्वतः सह पत्नी, भाऊ आणि इतर नातेवाईकांच्या नावावर केलेली आहे। त्यांच्या या संपूर्ण बेकायदेशीर संपत्तीची कित्येक दिवसापासून खुली चौकशी सुरू असून अद्यापपर्यंत कोणतीही कायदेशीर कारवाई नाही। यासाठी दैनिक जनसंचालनने आता पुढाकार घेतला असून या संदर्भात महाराष्ट्र राज्याचे अभ्यासू व्यक्तिमत्व असलेले महसूल मंत्री बावनकुळे यांना या संदर्भात पत्र दिले आहे। या पत्रामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक यांच्याकडे करण्यात आलेल्या तक्रार अर्ज तसेच जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस उप अधीक्षकांची केलेल्या पत्रव्यवहाराचा संदर्भ देण्यात आलाय। महसूल विभागाला लागलेली भ्रष्टाचाराची कीड म्हणजे मंडळ अधिकारी विजय टेकाळे हे आहे। विजय दत्तात्रय टेकाळे यांनी आपल्या 25-30 वर्षाच्या महसूल विभागातील सेवेत अत्यंत घाणेरडे असे गैरप्रकार आणि गैरव्यवहार केलेले आहे। महसूल विभागात राहून त्यांनी एकीकडे शासनाच्या महसुलाला चुना लावलेला आहे, दुसरीकडे अनेक नागरिकांच्या संपत्तीमध्ये हेरफेर करून आपल्या तुबंड्या भरण्याचे काम केले आहे। अनेक केसमध्ये संपत्तीच्या वारसा हक्काच्या कागदपत्रांमध्ये त्यांनी हेरफेर केलेला आहे। जमीन महसूल अधिनियमात प्रचंड टेकाळेंनी गैरप्रकार केलेला आहे। खरे तर टेकाळे यांच्या भ्रष्टाचाराची गाथा लिहायची झाल्यास 100 कागद देखील कमी पडतील अशी स्थिती आहे। सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे आज महसूल प्रशासनातील जिल्हाधिकाऱ्यांपासून ते अपर जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत आणि उपजिल्हाधिकाऱ्यापासून ते उपविभागीय अधिकाऱ्यांपर्यंत सर्वच अधिकारी हे टेकाळे यांच्यासमोर अत्यंत लाचार झालेले आहे। टेकाळे यांनी अख्खे महसूल प्रशासन आपल्या दावणीला बांधून घेतली अशी स्थिती आहे, कारण अत्यंत बेशरमपणाने आणि कोडगेपणाने टेकाळे यांनी जो काही भ्रष्टाचार केलेला आहे तो महसूल विभागाच्या सगळ्या अधिकाऱ्यांना माहिती आहे, परंतु तरीही टेकाळ्यांवर कारवाई होत नाही। याचा अर्थ स्पष्ट आहे की महसूल विभागातील अनेक अधिकारी हे टेकाळ्यांच्या भ्रष्टाचारात सामील आहे। त्यामुळे टेकाळे यांना अक्षरशः ब्लॅकमेल करतात। टेकाळे हे आपल्याच अधिकाऱ्यांवर दबाव टाकून आणि प्रसंगी आपल्याच अधिकाऱ्यांच्या आदेशांना केराची टोपली दाखवून काम करतात, परंतु तरीही त्यांच्यावर कारवाई करण्याची कोणाही अधिकाऱ्यांची हिंमत होताना दिसून येत नाही। टेकाळे यांनी जो काही भ्रष्टाचार केला त्या पैशातून त्यांनी प्रचंड अशी बेनामी अचल संपत्ती गोळा केली आहे। ही संपत्ती त्यांनी आपल्या भावाच्या पत्नीच्या नावावर तसेच इतर नातेवाईकांच्या नावावर देखील केलेली आहे। या संदर्भातील सविस्तर माहिती दैनिक जनसंचालनाच्या वतीने एकीकडे वृत्तमालिकेद्वारे सातत्याने प्रकाशित करण्यात येत आहे, तर दुसरीकडे सातत्याने महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी, मंत्री यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम केले जात आहे। दैनिक जनसंचालनने स्वतः पुढाकार घेऊन टेकाळे यांच्या बेनामी संपत्तीची अनेक कागदपत्रे मिळवली आहे। याचे संपूर्ण पुरावे हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडेही सादर केलेले आहे। त्या पुराव्यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने महसूल व पोलीस विभागाशी पत्रव्यवहार करून टेकाळ्यांवर कारवाई करण्यासंदर्भात सांगितले, मात्र महसूल विभाग, पोलीस प्रशासन कोणीही टेकाळ्यांवर कारवाई करण्यास पुढे येत नाही। टेकाळ्यांच्या सोबत महसूल प्रशासनातील काही अधिकारी देखील प्रचंड मस्तवाल झालेले आहे। दैनिक जनसंचालनच्या वतीने तेव्हा टेकाळ्यांच्या संपत्ती संदर्भात कागदपत्रांची नक्कल मागण्यात आली होती। त्यावेळी तलाठी आस्थापन विभागातील अव्वल कारकून यांनी ही कागदपत्रे देण्यास चक्क नकार दिला होता। यावरून महसूल प्रशासन किती मुजोर झाले हे दिसून येते। अखेर दैनिक जनसंचालनच्या वतीने या संदर्भात आता महाराष्ट्र राज्याचे अभ्यासू व्यक्तिमत्व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हिवाळी अधिवेशनापूर्वी पत्र पाठवून त्यांना टेकाळे यांच्या भ्रष्टाचार प्रकरणी तसेच त्यांची अवैध अचल संपत्तीची चौकशी करून जप्त करण्यासंदर्भात विधानसभेत बुलढाणा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना तारांकित प्रश्न उपस्थित करण्यासंदर्भात साकडे घातले। राज्यात नव्याने पदारूढ झालेल्या फडणवीस सरकारने तरी टेकाळेंसारखी भ्रष्टाचाराची विश्वल्ली तात्काळ नष्ट करावी ही अपेक्षा आहे। नेहमी वादग्रस्त ठरलेले बहुचर्चित मंडळ अधिकारी यांच्या विरोधात नेहमी भ्रष्टाचार प्रकरण व नियमबाह्य केलेल्या कामाची शेकडो पुराव्यांसह दिलेल्या तक्रारी व महसूल व पोलीस प्रशासनाची सुरू असलेली चौकशी सुरू असून सुद्धा फडणवीस सरकार यांच्या काळात पदोन्नती होतीच कशी हा फार मोठा प्रश्न उपस्थित होत आहे। अजून बरेच काही पुढील भागात। बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक 9822 72 0784।